अशोक हरिचंद्र होके. अशोक पूर्ण ह्या उसाला जीवनामृतचे रासायनिक खत थोडं पण टाकलं थोडं बी नाही नाही. रासायनिक. नाही. बरोबर. 8,005 ऊस हे लोक म्हणतात 8,005 बरोबर नाही. 8,005 ऊसाला 90-95 टनाचं ॲव्हरेज काढले. यंदा खर्चच झाला नाही माझा. खर्चच झाला नाही. काहीच खर्च झाला नाही. बरं. रासायनिक घेतलंच नाही तर खर्च होईल कुठं. बरोबर. पूर्ण जीवामृतावर. पूर्ण बरं, आता जीवनामृत. जीवामृताचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला? रिझल्ट हे काय बघा ना आता हे असं ऊस आलाय. मोकळी कट माती. बरोबर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे तिगाव, तालुका वडवणी, जिल्हा बीड. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जो आत्मा विभाग आहे त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन ही एक योजना होती शासनाची. त्या योजनेअंतर्गत 125 शेतकऱ्यांचा तिगाव येथे राघव शेतकरी नैसर्गिक गट स्थापन केलेला होता. त्या गटातील शेतकरी आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी मागील 1-1.5 वर्षापासून पूर्णपणे जीवामृताचा वापर करून, जैविक निविष्ठेचा वापर करून ऊस आणि कापूस अशी भरपूर म्हणजे जे पिकं आहेत त्या क्षेत्रावर जीवामृताचा वापर करून पूर्णपणे नैसर्गिकरित्या ते शेती करीत आहेत. सध्या आपण त्या नैसर्गिकरित्या जो ऊस घेतला आहे त्यांनी त्याच ऊसाच्या क्षेत्रावर आहेत. तर आपण त्यांच्याकडून सखोल जाणून घेऊयात कशा पद्धतीनं ते हे सर्व जैविक निविष्ठांचा वापर करतात. तर नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव सांगा. अशोक हरिचंद्र होके. अशोक हरिचंद्र होके. आता मला सांगा, हे टोटल किती क्षेत्र आहे तुमचं? टोटल ही लागण 1.5 एकर आहे आणि खोडवा 1.5 एकर आहे. खोडवा 1.5 एकर आहे. बरोबर. आता जो खोडवा तुम्ही धरलाय त्या जी पाचट आहे त्याचं कसं काय नियोजन करता? पाचट गेल्या वर्षीपासून आपल्या ह्यांनी साहेबांनी सांगितल्यापासून आपण ती पाचट असं म्हणजे रोटावेटर हाणून कुजवून तिला माती हे वगैरे लावून ती तशीच कुजविली. बरोबर. म्हणजे जाळीत नाही जाळली. बरोबर. आता त्याचा रिझल्ट पण चांगला आला. चांगला रिझल्ट आला. बरोबर. आता हे जे तुम्ही रासायनिक खताचा वापर करीत नाही, मग त्याच्याऐवजी इथं काय ऊसाला वापरले तुम्ही? जीवनामृत. एक वर्ष झालं सरनी सांगितलं होतं ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये, तेव्हापासून आपण फास्ट निर्णय घेतला आणि चालू केलं. तर आपलं हे सगळं ह्याच्यावरच रिझल्ट आहे. पूर्ण ह्या ऊसाला जीवनामृतचे रासायनिक खत थोडं पण टाकलं थोडं बी नाही रासायनिक. बरं, आता हे जीवामृत बनवताना काय काय साहित्य वापरतात तुम्ही? आपलं गोमतर, ताक, गूळ, पीठ आणि शेण. शेणाचं गटोडं बांधून आपलं त्या ड्रीप वॉटर सोडण्यामुळे व्यवस्थित होऊन जाते. बरं, आता हे किती दिवसाला सोडतात तुम्ही जीवामृत? 15 दिवसाला तयार होते माझं. 15 दिवसाला तयार होते. रेग्युलर सोडणं चालू आहे? रेग्युलर. आता 1 महिना बंद केलं तर मध्ये जरा खाकाड पडली होती म्हणून. बरं, आता मला सांगा, या जीवामृतामुळे तुमचा किती खर्च मागच्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रासायनिक शेती करीत होता त्याच्या तुलनेत किती टक्के खर्च कमी? यंदा खर्चच झाला नाही माझा. खर्चच झाला नाही. काहीच खर्च झाला नाही. रासायनिक घेतलंच नाही तर खर्च होईल कुठं. बरोबर. पूर्ण जीवामृतावर. पूर्ण जीवामृताचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला? रिझल्ट हे काय बघा ना आता हे असं ऊस आलाय. बरोबर. 8,005 ऊस हे लोक म्हणतात 8,005 बरोबर नाही. 8,005 ऊसाला 90-95 टनाचं ॲव्हरेज काढले. बरोबर. म्हणजे जीवामृत गेल्या वर्षीचं ॲव्हरेज आहे मला तेवढं. बरोबर. म्हणजे मागील समजा 1-1.5 वर्षापासून तुम्ही वापरतात, रिझल्ट जीवामृताचा नंबर येतो. बरोबर. आता हे जीवामृतासाठी जे तुम्ही समजा 15 दिवसाला सोडलं, महिन्याला सोडलं, ते कंटिन्यू लगातार सोडणं सुरूच आहे की मदत तुम्ही काही? मध्ये आता लगातार सोडायला चालू होतं आतापर्यंत, पण मधल्या त्या मध्ये ऊन जास्त पडलं होतं आणि थोडं पाण्याचं प्रमाण कमी झालं म्हणून 1 महिना कमी केलं. 1 महिना कमी केलं. बरोबर. तर आता तुम्ही जसं जीवामृताचा तुम्हाला रिझल्ट भेटला, म्हणजे तुमच्या डोक्यात कसं आलं किंवा आपण जीवामृताकडे गेलं पाहिजे, रासायनिक निविष्ठाचा कमी वापर केला पाहिजे? ते सांगितलेलं लक्षात आलं आणि खर्च आपला कमी होणार आहे ही बी गोष्ट खटकली. पटकन उठलून ड्राम स्वतःच्या ह्यानी जाऊन ओढून येऊन जाऊन आणून सुरुवातीला चालू मीच केलं हे गावात. बरोबर. आणि त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटला, खर्च बी तुमचा कमी झाला एकदम. बरोबर. आता हे ऊस तर आहे तुमच्याकडे, तुम्ही मगाशी म्हणलात कापूस देखील पूर्ण जीवामृत. आजूक बी रासायनिक हातातच घेतलं असं ना? कापूस पूर्णपणे जीवामृत तयार केले त्याला टाकायला. बरोबर. चालते. तर आता ज्यावेळेस तुमचा ऊस गेला त्याच्यानंतर तुम्ही आता इथे ह्या क्षेत्रात कापूस लावलेला आहे, तर जमिनीची कशी मशागत करून काय काय याच्यामध्ये केली? ऊस गेला की रोटर मारून मूग पेरला आणि मुगामध्ये तिळाचं थोडं खतामध्ये थोडं तीळ टाकला. तर त्या दोन्हीचं उत्पन्न चांगलं मिळालं आम्हाला. 2 क्विंटल तीळ आणि 2 क्विंटल मूग 1.25 एकर मध्ये. आणि हे 1.25 एकर मध्ये परत सगळंच आम्ही ते जे मटेरियल निघालेलं ते ऊसाचं, तिळाचं, मुगाचं, ते सगळं मध्ये पूर्ण मातीत मिक्स केलंय ते. बरोबर. सगळं नुसतं हे असं मशालाच हे सगळं
त्याच्यामुळे मातीचं बी सेंद्रिय हा. कर्ब वाढायला मदत झाली. ते काय आज भुसभुशीतच राहणार एकदम. हो. उकरलं तर. मोकळी कट माती. बरोबर आहे. आता जी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन, जी कृषी विभाग अंतर्गत असणाऱ्या विभागाची जी स्कीम आहे, त्याच्यामधून म्हणजे तुम्हाला कसा काय फायदा झाला काय? फायदा म्हणजे ते वेळोवेळी येऊन कार्यक्रम घेतला की मग त्यांनी सांगायचं, जसं सांगते तसं आपण करीत राहिलो. आणि परत त्यांची ते वेळोवेळी त्यांची मदत पण झाली आपली. असं बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पूर्ण मुलाखतीमध्ये ऐकलं की कशा पद्धतीने नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. फक्त जीवामृताचा वापर करून 75% खर्च या शेतकरी बंधूंना कमी केलेला आहे. यांनी ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे, ऊस असेल, कापूस असेल, त्या पद्धतीचा अवलंब सर्व शेतकऱ्यांनी करावा, या व्हिडिओद्वारे आवाहन करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.